होतात. त्याचप्रमाणे लाडकी बहिणा लाडका भाऊ कुठून येतं? म्हणजे आपल्याला सवय करून ठेवली यांनी की यांना तुकडे टाका आणि मतं घ्या आणि पुढे यांच्या उरावर बसून नाका. बरोबर आहे की नाही? पण यात आपला स्वाभिमान कुठे हे मला म्हणायचं आहे. कुठे आपला स्वाभिमान? कोण आहे आपण? किती दिवस जगणार आहे याचा विचार तर करा. का असेच मरणार आहे? जर आपल्याला हा विचार करावासा वाटत असेल एक माणूस म्हणून की आत्तापासून मरेपर्यंत मी 5-7 वर्ष स्वाभिमानाने जगलो पाहिजे, माझ्या खिशात 10,000 रुपये महिन्याला असल्यावर माझ्या घरात माझी किंमत वाढणार आहे, माझा मुलगा माझी सून माझी इज्जत ठेवणार आहेत, या गल्ली मोहल्ल्यात मला 2 लोक शिल्लक रामराम करणार आहेत, आणखी काय असते जिंदगी? बरोबर आहे का चूक आहे? आणि जर माझ्या घरात माझा अपमान झाला तर त्या सुनेला त्या मुलाला म्हणेन हे घर ठेव तुझं, मी माझ्या बायकोबरोबर जाईल, टीन शेड 2,000 रुपये महिन्यानं घेईल, 4,000चा टिफिन लावेल आणि अभिमानानं राहील. पण हा स्वाभिमान, आपलं अस्तित्व, मरेपर्यंतचा आपला स्वतःचा स्वाभिमान, हा जो आपल्याकडून गहाण ठेवला गेलेला आहे तो परत मिळवायचा आहे भाऊ. आणि ज्यांनी हा आपला स्वाभिमानाचा तमाशा लावलेला आहे, आपल्याला भिकेवर जगण्याची एक संस्कृती निर्माण केली. भिकेवर म्हणजे तुम्हाला देतो पण आम्ही आमचा तुकडा म्हणून देतो, तुमचा अधिकार म्हणून देत नाही. आणि तुम्ही आयुष्यभर कष्ट करा आणि या हरामखोराच्या तुम्ही पेन्शनी वाढवा, आमदाराच्या पेन्शनी, खासदाराच्या पेन्शनी, यांच्या पोरांना पेन्शनी, त्यांच्या आता कुत्र्याला पेन्शन देतील आरामखोर. आणि कोणा लाभाव कोणा? म्हणजे घाणा तेलाचा आपण ओढायचा आणि यांच्या भाकरीवर तेल, यांच्या चटणीवर तेल आपण वाढायचं. यांना राज्यकर्ते म्हणतात. अरे यांनी सेवेचा व्यापार केला आहे हरामखोरांनी, आणि आपण त्यांनी आयुष्यभर सेवा केली, आपण यांच्या पुढं कटोरा घेऊन हिंडून राहिलो. 10 वर्षापासून आपण कटोरा घेऊन हिंडून राहिलो. मी तेवढाच दोषी आहे. कारण काय? आता आपलं काम होईल, उद्या आपलं काम होईल. मोदीजीनं 2 वेळ म्हटलं, कामगार मंत्र्यांनी 18 वेळ म्हटलं तुमचं काम होतं. मोदीजींनी असा खांद्यावर हात ठेवून मैं आपका प्रधान सेवक हूँ, मैं आपका काम कर रहा हूँ. झालं का? झालं का? मग जर झालं नाही, आपण तर काही अजून बोललो नाही, आपल्या तोंडून चकार शब्द अजून संघटनेच्या नाही, पण लोकांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये स्केलवर खाली उतरवलं. बरोबर का चूक आहे? आपण कोण्या पार्टीचे बांधील नाहीच आहे, कोणाचे नौकर नाही, कोणाचे गुलाम नाही, आणि कोणाचा ठेका घेऊन जगत नाही. बरोबर आहे की नाही? कोणत्याच पार्टीचे संस्कार आमच्यावर इंडिव्हिज्युअली तुम्ही कोणाचे असाल, संघटना म्हणून त्यांचा ठेका घेऊन आपण जगत नाही. त्यामुळं आपण स्पष्ट ठरवलं आहे. आणि दिल्लीला जे कोणी तुमच्यातले असतील, जंतर मंतर 31 ऑगस्टला, त्याच्या अगोदर 29-30ला कोकरकर साहेब होते, ही सगळी मंडळी होती, यातली CWCमध्ये हा निर्णय झाला की आपण आपलं काम होईपर्यंत आता आपण माप बदलवायचं. आतापर्यंत काय होतं? जिधर बम उधर हम. आता उलट, जिधर हम उधर बम. मान्य का? हा निर्णय झाला. आणि 31 तारखेला जंतर मंतरवर जवळपास 11-12 खासदार येऊन गेले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र भवनात जवळपास 13-14 खासदारांची आपल्यासोबत मिटिंग झाली. नंतर बोला दादा. त्याच्यानंतर सिंग साहेब परत दिल्लीला जाऊन 35 खासदारांना भेटले. त्याच्यानंतर आता परत जोरात काम चालू आहे. मंत्री रोज जाऊन मंत्री CPFCच्या ऑफिसमध्ये बसतोय, कामाच्या चाब्या लावल्या. कारण काय? आपण तिथं डिक्लेअर केलं, जर महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या अगोदर आपलं काम झालं नाही तर BJPला 1 आमदार निवडून येणार नाही जबाबदारी संपूर्णपणे आम्ही. जर आमचं काम केलं तर यांचं सरकार आणण्याची जबाबदारी पण आम्ही केली. आपण हे नाही म्हटलं आम्ही तुमच्या विरुद्ध आहे, तुमच्या बाजूने. जो हमारे साथ हम उसके साथ. बरोबर आहे की नाही?
बस झाला आता आपला जो नम्रता होती काय होती, आपण नम्र लोक आहोत पण आपण कष्टकरी लोक आहोत. अहो हिमतीनं संसार चालवले आपण आपले. काही नसताना शून्यातून विश्व निर्माण करणारे लोक आहे आपण. आपल्या घरादारात पोराबाळींना आपण त्यांचे लग्न केले, त्यांना शिकवलं. आपण साधे लोक आहे का? आपण विश्वकर्मा आहे. कामगार हा खऱ्या अर्थाने विश्वकर्मा आहे. घरात त्यांनी एक जग फुलवलेलं आहे, त्याने देश फुलवलेला आहे. आणि त्याची जर हे अवहेलना करतील तर यांना पिकेला लावायचं काम आपलं आहे. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो, आपल्याला आपण अगोदरच सांगतो तर पोखरकर साहेब, कोणाला करायचं निवेदन की आपल्याला हा पवित्रा घेतल्यापासून आपल्या कामाची सुरुवात सिरियसली झालेली आहे. पण मला हे म्हणायचं आहे की कशावरून आपण त्यांना ही धमकी देतो. तुम्ही पॉलिटिकल ॲनालिस्ट सुशील कुलकर्णी वगैरे मोठे लोक आहेत, त्यांनी सांगितलं राऊत साहेब तुमची संख्या या संघटनेच्या आदेशावर चालणारी महाराष्ट्रात 1 कोटीच्या वर आहे. 13 लाख रिटायर्ड गुणिले 5 आणि 1.5 कार्यरत, त्यातले थोडेसे 1 कोटीच्या वर. त्यामुळं आणि सरकार मागच्या वेळेस BJPचं बनलं त्यावेळेस BJPला 1 कोटी 10 लाख मतं होती. बरोबर आहे का चूक आहे? त्यामुळं तुमचा धाक आहे आणि तो निर्माण करणं आपलं काम आहे. शक्ती म्हणजे काय? आपण शक्तीची पूजा करतो. आपण शक्तीची पूजा करणारे लोक आहोत आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारत देशात. असं म्हणतात, अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्र बली दध्यात देव दुर्बल घातक. घोड्याचा बळी दिला जात नाही, हत्तीचा बळी दिला जात नाही, वाघाचा तर नाहीच नाही. जो येतो तो बकऱ्याच्या पोराचा बळी देतो, कारण बकऱ्याचा पोरगा दुर्बल आहे, देव सुद्धा त्याचा घातक आहे. म्हणून आपल्याला आपली शक्ती आता दाखवणे. आणि हे जे तुम्ही आज इतक्या कमी नोटीसमध्ये सणाच्या दिवशी जमले, ठीक आहे, ठीक आहे पोखरकर साहेब, एवढं ठीक आहे. पण 1-1.25 महिन्याच्या आत अतकरे साहेब, भुसारे साहेब, मांढरे साहेब, वैशालीताई, सगळ्या सोलापूरकरांना मी सांगतो, महाराष्ट्राच्या इलेक्शनची आपण धमकी दिली आहे, ती पोकळ नाही आहे. ती धमकी पोकळ करायची का? आपण कामगार जे म्हणू ते करू. आणि म्हणून लवकरात लवकर इथे फार मोठी सभा आपल्याला घ्यायची आहे गाडगे साहेब. कमीत कमी 5 ते 10 हजार लोकांची सभा सोलापूर जिल्ह्याची झाली पाहिजे. हे चॅलेंज तुम्ही घ्या, माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी. तुम्हाला सरकारला जेव्हा ते कैचीत सापडतात तेव्हा तुम्ही डब्बा घेऊन नका जाऊ, त्यावेळेस शिकार करा. कैचीत सापडल्यावर शिकार करा. ते आता कैचीत सापडणार आहेत, कारण त्यांचं इलेक्शन आहे. ते की समाजसेवेसाठी इलेक्शन लढत नाही अशी माझी खात्री आहे. बरोबर आहे का चूक आहे? आणि आपण यावेळेस शांत बसून चालणार नाही. कोणत्या पक्षाचा असो, सगळे सोडा, तुम्ही नाते गोते सगळे सोडून द्या. आता कर्म हेच आपलं नातं आहे. कामगाराचं नातं काय? कर्माचं नातं. जातीचं नाही, धर्माचं नाही, कर्माचं नातं. ते आपापल्या ठिकाणी. पण यावेळेस सगळ्या कामगारांनी एक होऊन मी याचा, मी त्याचा, काही कोणाचं नाही, आपण सगळे एकमेकांचे. एका वेळेस एकत्र यायचं. आणि आपलं काम झालं नाही तर जो आपलं काम 10 वर्षापासून ज्यांनी जुळवलं त्याचं काम काढल्याशिवाय आपण राहणार नाही. बरोबर आहे, चूक आहे? ही संख्या, जसं साहेबांनी सांगितलं, प्रत्येक जण तुमच्यातला नेता आहे. प्रत्येकानं 100 लोक जोडायची जबाबदारी घ्या. का नाही करू शकत आपण? आपण काय दिवसभर आणि जन्मभर यांच्या हमाल्या करण्यासाठी जन्मलो का? हा कामगार कधी मालक नाही होणार का? अधिकार नाही का तुम्हाला? आहे की नाही? का बिचारा म्हणून जगायचं, बिचारा म्हणून मारायचं? अरे घरात सडत मेल्यापेक्षा रस्त्यावर लढत मरा, त्यात कीर्ती आहे. आणि यासाठी मी तुम्हाला सांगायला आलो की हे जे आजचा जे तुम्ही जमलात त्याबद्दल आभार आहे. एवढा सणासुदीच्या दिवशी कुमारजी. पण
येणाऱ्या सव्वा महिन्याच्या आत सुतकातून बाहेर पडा. सुतकातून बाहेर पडायला 13 दिवस लागतात. एवढं झालं की आटपलं. ठीक आहे. हे सुतूक 10, 12, 13 दिवसात आटपून टाकायचं आणि मोठा मेळावा घ्यायचा. असा मेळावा की पुढचा हादरला पाहिजे. तुम्हाला एकही दाखवल्याशिवाय इलाज नाही दादा. तुमच्या शक्ती काय, कशाची शक्ती असते? एक तुमच्या अंगात शक्ती पाहिजे, नाही आहे. एक तर तुमच्या खिशात शक्ती पाहिजे, पैशाची, नाही आहे. एक तर समाजात किंमत पाहिजे, ती शक्ती पाहिजे, नाही आहे. मग शक्ती फक्त तुमच्या एकतेच्या बळात आहे आणि ती तुम्ही गमावली की तुम्हाला कुत्र विचारणार नाही. काय सांगा. आज एवढी मोठी संघटना तुमची उभी राहिली, फायदा घ्या. तुम्हाला होईल आणि आपल्या येणाऱ्या कामगारांनाही त्याचा फायदा होईल. म्हणून मी तुम्हाला हात जोडून नम्रतेने विनंती करतो की इथं कोणी लीडर नाही, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार. हत्त दीप भावती असाच कार्यक्रम आहे. आपण सगळे एक आहे. मी कमांडर नाही, तुम्ही कमांडर आहे. सगळ्यांना उभं राहून करायचं आहे. चेहरे असे करून मुरझवल्यासारखे काही गरज नाही. उभे राहा आणि असा कसा देत नाही त्याचा बाप देईल. तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि मोदीची गॅरंटी नाही, आमची गॅरंटी आहे. पटतं का? करायचं का? 1 महिन्याच्या आत का सव्वा महिन्याच्या आत तुम्ही ठरवा. मी विचारणार नाही. विचारे साहेब, आणि तुम्हाला सांगतो हे नेते मंडळींना सोलापूरच्या सगळे माझे ज्येष्ठ आहे, पण सांगतो मला राष्ट्रीय अध्यक्ष काही सांगावं लागेल की नाही. हे तुमचे अहंकार बिहंकारच्या पुंगळ्या बनवा आणि द्या फेकून. कोण आपलं कोण आहे? आपण काय किंमत आहे आपल्याला? कोणता अहंकार? हो, रावण गेला स्वतः त्या अहंकाराच्या पोटी. मोदी गेले, आपला कुठं अहंकार? कोण आहे आपण? फेका ते तिकडे. आपण सेवक आहे सगळे. सेवा करा, मोठी संघटना उभी करा आणि तुमचा धाक निर्माण करा. एवढंच बोलतो. माझे 2 शब्द संपवतो, पण दोनणार लोक. हात उचला. म्हातारं कोणी नाही इथं. अजिबात म्हातारं व्हायचं नाही आपल्याला मरोस्तो. देश जगात ज्येष्ठ आहे, जगात श्रेष्ठ आहे. आणि त्या जगात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देशाचे आपण नागरिक, ते पण ज्येष्ठ नागरिक आणि श्रेष्ठ नागरिक. म्हणून आपण म्हणणार ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. धन्यवाद.